नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीला टक्स किती घ्यायचं याविषयी सांगणार आहे। तर बघा, मी 28 ते 44 साईजची कटोरीची कटिंग केलेली आहे। तर प्रत्येक साईजनुसार आणि हाईटनुसार कटोरीचा टक्स हा नक्कीच उंचीला वाढत असतो। कित्येकदा काय होतं, तुम्ही ब्लाऊज नक्की शिवत असन किंवा आता सुरुवात केलेली असन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्हालाही काही प्रॉब्लेम येत असन ते तुमचे क्लिअर होणार। ते प्रॉब्लेम म्हणजे काय तर बघा, कित्येक कस्टमर तुम्हाला सांगत असणार की कटोरीचा पॉईंट खूप वर आलाय, टोक दिसतंय, ओके। त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय असतो की कटोरी खूप चपटी झालेली आहे। तिसरा म्हणजे काय की कटोरीचे जे पॉईंट असतात, जे टक्स असतात ते सरकलेले असतात। तर असे खूप सारे प्रॉब्लेम हे टक्स व्यवस्थित प्रॉपरली दिले नाही, उंची हाईट वगैरे कमी झाली तर येत असतात। तर या प्रॉब्लेमलाच मी विचार करून हा व्हिडिओ बनवला आहे आणि माझ्या अनुभवानुसार मी हे सगळ्या साईजचे खूप सारे ब्लाउज शिवून दिले। तर मी तोच अनुभव तुमच्याशी आज शेअर करते आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित असं समजेल आणि प्रत्येक साईजनुसार किती कटोरी घेतली पाहिजे। आणि हां, साईज तर मी घेतली, त्याच्यानंतर हाईट पण घेतली आहे। हाईट काय होते, अर्धा इंच कमी जास्त होत असते, त्यानुसार तुम्ही थोडासा चेंज करत चला आणि जेवढे टक्स हाईटला मी सांगणार आहे उंचीला ते नक्की घेत चला, जेणेकरून तुमच्याही ब्लाऊजची जी कटोरी आहे व्यवस्थित अशी बसेल, कुठेही चपटी झालेली दिसणार नाही आणि साईजनुसार कुठेही कोणाचेही पॉईंट कटोरीला आल्यासारखे दिसणार नाही। तर व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही लाईक करायचं नक्कीच विसरू नका। चला आता आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले बघा, मी हे जे कटोरी साईजनुसार कटिंग केलेली आहे। तुमचं जी पण साईज असेल म्हणजे ब्लाऊज शिवताना त्याचा विचार तुम्ही करायचा आणि हाईटनुसार तुम्ही तो टक्स मारायचा। तर बघा, मी आता टक्स मारायला तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिले आपण 28 साईज घेऊया। 28 साईजचं ब्लाऊज जे असतं ती 12ची उंची 12 ते 12.5 असते। साईज आहे आपल्या 28 आणि कटोरी आपली आहे 4.5ची, ओके। तर मी दोरा सगळ्यांना एकच ठेवणार आहे, फक्त तुम्ही आता टक्स किती घेते याच्याकडे लक्ष द्या। तर हा फोल्ड केल्यानंतर आपल्याला ह्या साईडनी 1.5 घ्यायचा आहे, ओके। उंचीला आपल्याला किती घ्यायचा, ह्या साईडनी 2.5चा टक्स घ्यायचा। तर हा जो म्हणजे 28 साईज आणि उंची 12 असेल तर 1.5 आणि 2.5चा टक्स घ्यायचा, ओके। हे लक्षात घेत चला। आणि हे कट मारायचं नक्कीच विसरू नका। आता बघा, ह्या साईजसाठी हा टक्स प्रॉपरली एवढा कम्फर्टेबल आहे। तुम्ही 3 किंवा 1.5चा टक्स नक्कीच नका घेऊ, जेणेकरून हा कटोरीचा शेप बघा किती व्यवस्थित असा दिसतोय, बरोबर। ही झाली आपली 28 साईज। आता आपण घेतोय 30 साईज, त्याची उंची आहे 12.5 आणि कटोरीची साईज आहे 5। आता याच्यासाठी किती टक्स घ्यायचं ते सांगते। रुंदीला आपल्याला 1.5 फोल्ड करायचा, हा 1.5चा घ्यायचा। आता उंचीला हा आपल्याला 2.5 ते 2.25 घ्यायचा, ओके। 3चाही नका घेऊ, हाईट किती 12.5ची आहे तर 2.25ची आपण उंचीला घेऊ शकतो। तर नक्की समजलं असेल तुम्हाला। 30 साईजची आपली कटोरी जी 5ची आहे आणि उंची 12.5ची आहे आणि कटोरीचे शेप आहे 5चा, त्याच्यासाठी मी 2.25ची उंची घेतली। बघा, याच्याही कटोरीचा शेप एकदम राऊंडमध्ये दोन्ही साईड सारखा आलेला आहे, कुठेही इकडे तिकडे सरकले नाही। आणि जर असा प्रॉब्लेम आलेला असेल तर थोडासा आपण तो कट करून घ्यायचा असा, ओके। तर आपली 30 साईज पण झाली आहे। कटोरीचा शेपही तुम्ही बघू शकतात किती छान फुगलेला आहे। आता आपल्याला घ्यायची आहे 32 साईज। तर 32 साईज आहे, हाईट मी 13ची घेतली आणि कटोरी आपली फिक्स असणार 5.5ची, ओके। तर त्याला मी ही 1.5चा फोल्ड करते। हे 1.5 इंचाचं घेतला। आता आपल्याला हाईट किती आहे 13ची, तर आपण 3चा टक्स घेऊ शकतो आणि 3चाच घ्यायचा आहे। थोडासा डिफरन्स असतो, पण थोडासा डिफरन्सनी सुद्धा पॉईंट येत असतात आणि किंवा चपटी दिसत असते कटोरी, त्याच्यामुळे हे पॉईंट जे मी तुम्हाला सांगितले ते नक्कीच घेत चला। आता याची कटोरीचा शेप बघा, साईज आहे 32, 5.5ची कटोरी बघू शकतात। आता अशा वेळेस तुम्ही एक लक्षात घ्या, बघा ही साईज खाली खड्डा गेला, ओके। हा चपटा झाल्यासारखं दिसतंय तुम्हाला, तर अशा वेळेस काय करायचं, हा टक्स तुम्ही थोडासा वाढवू शकतात,
तर वाढवताना काय करायचं, फक्त ही साईड तर जेवढी आहे तेवढीच ठेवायची, फक्त हा थोडासा वरती वाढवून घ्यायचा, जेणेकरून आपली जी कटोरी चपटी झाली अशी तुम्हाला वाटते, कस्टमर सांगत असते, ते होणार नाही. आता फरक बघा एवढासाच आहे. ओके, तरीही तुम्हाला डिफरन्स लगेच जाणून येईल. बघा फुकला की नाही हा पार्ट, तर तुम्ही हे लक्षात घेत चला की तुम्हाला जर जाणवली ही कटोरीचा शेप इकडं चपटा झाला आहे, तर तुम्ही वरती साईडनी टक्स वाढवायचा असतो. ही झाली आपली 32 साईज. आता घ्यायचं आपल्याला 34 साईज. ओके, तर उंची आहे 13 ते 13.5ची, हाईटनुसार जी पण असेल ती. त्याच्यानंतर आहे साईज आहे 34ची आणि कटोरी आहे आपली 5.75 म्हणजे 5.25ची. 34ला मी घेतली आहे 5.25ची कटोरी. त्यालाही फोल्ड करणार. आता बघा हा पॉईंट थोडासा इकडे तिकडे झालेला दिसतो, आपण तोही कट करून घेणार. मीन कसा कट करायचा, हे पॉईंट आपल्याला व्यवस्थित असं बघायचं आणि हा थोडासा कट करून घ्यायचा. आता 1.5चा टक्स घ्यायचा आणि उंचीला आपल्याला 3.25 घ्यायचा. तोही आपण टक्स मारून घेऊया. बघा हाही कटोरीचा शेप खूप सुंदर बनला, बिलकुल वरच्या साईडनी आपला चपटा झालेला नाही. तर मी 34 साईजला किती घेतला, 5.25ची कटोरी घेतली, 1.5चा फोल्ड केला आणि 3.25ची कटोरीची उंची घेतली. नक्कीच तुम्हाला हाई पॉईंट समजलेला असेल. आणि कटोरीचा शेप पण बघा एकदम छान फुगलेला आहे, बिलकुल चपटा नाही झाला. आता एवढी जरी कटोरी दाबल्या गेली तर टक्स बरोबर राहणार, म्हणजे तो जास्तसुद्धा झालेला नाही आहे. ओके, आता आपण घेऊया 36 साईज. उंची आहे 13.5 आणि कटोरी आहे 6. तर तुम्ही लक्षात घ्या 36 साईजसाठी कटोरी आपल्याला 6ची घ्यायची आणि उंची तुम्हाला जसं 13.5, 13, 14 जी पण असेल ती चालू शकते. ओके, तर फोल्ड करायचा, 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा. आता याला उंची जास्त आहे तर 13.5ची उंचीला आपल्याला टक्स घ्यायचा आहे. ओके, तर बघा 1.5चा टक्स घेतला आणि 3.5चा मी हा उंचीला घेतला. तर हा पण बघा किती सुंदर असा आपला हा टक्स बनलेला आहे. कटोरी व्यवस्थित फुगली, टक्स पण जास्त मोठा झाला नाही आणि सेंटर पण आपला टक्सचा व्यवस्थित आला आहे. ओके, आता आपण घेऊया 38 साईज. 38 साईजसाठी बघा उंचीला 14 ते 14.5ची उंची येईल. त्याच्यानंतर साईज जी आहे आपली 38ची आहे आणि कटोरी आपण 6.5ची घेतली. ओके, यालाही असं आपण फोल्ड करणार. जॉईंटच्या बाजूने आपण 1.5 इंच घेणार. उभा आपण घेणार 4 इंच. 4.25 इंच घ्या, जेणेकरून जास्त मोठा उंचीला जास्त टक्स होणार नाही. ओके, 4.25चा आपण टक्स घेतोय. बाकीचा कपडा कट करूया. आता बघा ही किती छान दिसते. आता बघा हा थोडासा चपटा झालेला दिसतो, बरोबर आहे. तर मी हा पॉईंट पुन्हा थोडासा दाबते. व्यवस्थित असा आपला सेंटरला येणार आहे. एवढा कपडा दाबला गेला तरी बघा ही कटोरीचा सेंटर वगैरे आणि टक्स वगैरे खूप व्यवस्थित आलेला आहे. ओके, आता 40 साईजसाठीही आपल्याला सेम प्रोसेस करायची. हाईट 14 ते 15पर्यंतची असणार, जी पण हाईट असेल त्यानुसार. आणि आपली साईज आहे 40ची, कटोरी आपण 7ची घेतली. ओके, त्यालाही फोल्ड करणार. 1.5 इंचाचं मार्जिन घेणार. यालाही आपण 4चा टक्स घ्यायचा आहे, कारण की हाईट 14 ते 14.5 आहे. हा मी थोडासा वाढवला, मला चपटा झाल्यासारखा वाटला. आता बघा कटोरी ही उंचीलाही जास्त आणि राऊंड पण जास्त, तरीही कटोरीचा शेप एकदम परफेक्ट असा बनलेला आहे, दिसतोय. ओके, तर तुम्ही हाईटला म्हणजे रुंदीला 1.5 ते 2.25 इंच घ्यायचा आणि उंचीला 4 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे 40 साईजसाठी. ओके,
आता आपली आहे 42चं आणि 7.5ची कटोरी आहे आणि उंची आहे आपले 15 ते 15.5. ही 16 पण असू शकते, जसं तुमची हाईट असेल त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेत चला. याला हे आपण फोल्ड करणार आणि याला 1.25 इंच घ्या. ओके, 1.25 इंच हे रुंदीला घ्या आणि उंचीला आपल्याला 4 ते 4.25 इंच घ्यायची. जर तुमची हाईट किती 16च्या वर 16पर्यंत असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 4 4.25 म्हणजे 4.25चा टक्स घेऊ शकतात. थोडासा पॉईंट इकडे तिकडे बघून करून बघा, पण मी जे पॉईंट सांगते त्यानुसारच तुम्ही स्टेप करत चला. आता मी सुद्धा तुम्हाला सांगितल्यानंतर थोडासा चेंज करते. याचं चेंज करण्याचं रिझनही तुम्हाला दाखवलं. जर कटोरी चपटी वाटली तर आपल्याला थोडासा पॉईंट इकडे वाढवायचा किंवा वरती साईडनी वाढवायचा, पण पहिले जे मी माप तुम्हाला सांगितलं ती प्रोसेस पहिले करायची. ओके, आता याचंही टक्स आपण बघूया कसा आला आहे. बघा, आता ही मोठी कटोरी दिसती, ही मला ती चपटी झालेली दिसली थोडीशी, तर मी हा पॉईंट थोडासा पुन्हा इकडं प्रेस करणार जेणेकरून हा राऊंड आपला व्यवस्थित असा फुगणार. तर 1.25ची सुरुवातीलाच घ्यायची. जर तुमचा कपडा कडक असेल किंवा अस्तरवाला असेल तर तो चपटा दिसणार नाही. विदाऊट अस्तरचा असेल तर तो तुम्हाला चपटा झाल्यासारखा दिसत. म्हणून सगळ्यात पहिले हा 1.25चाच घ्यायचा आणि उंचीला 4चं फिक्स ठेवायचं. ओके, आता तुम्ही यातून 2 गोष्टी शिकणार. ओके, जेव्हा तुम्हाला ही बाजू चपटी झाल्यासारखी दिसणार म्हणजे टक्सची खालची बाजू ही एकदम स्प्रेड झालेली दिसणार, अशी चपटी दिसणार, त्यावेळेस तुम्हाला हा जो खालचा टक्स आहे तो थोडासा वाढवायचा. आणि दुसरं म्हणजे काय, जर तुम्ही हा कटोरीचा शेप दिला बरोबर, टक्स मारून झाले आणि ही जर बाजू वरची बाजू अशी चपटी झालेली दिसली, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, तर वरचा हा जो टक्स आहे आपला उंचीचा तो थोडासा वाढवायचा. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही टक्स दिले त्यानंतरही तुम्हाला असा थोडासा पॉईंट झालेला दिसला की वरती साईड चपटी दिसली किंवा खालची साईड चपटी दिसली, त्यावेळेस कुठे पॉईंट आपल्याला वाढवायचा हेही तुम्हाला आत्ता मी स्पष्ट केलेले आहे. ओके, आता आपण घेऊया 44 साईज. तर 44 साईडला मी बघा 7.25ची कटोरी घेतली, साईज आहे 44 आणि उंची आहे 15.5 ते 16. आता साईज 16 16.5 ही असू शकते, पण टक्स मी जेवढे सांगणार आहे तेवढेच तुम्हाला घ्यायचे. आता हे झालं मी 1.25चा टक्स मारणार. ओके, रुंदीला आणि उंचीला आपली 16 16.5 असेल तर 4.5वर टक्स घ्या, जर 16 असेल तर 4वरच असू दे. तर बघा, ही खूप मोठी कटोरी असून सुद्धा आपली कटोरी एकदम परफेक्ट ना इकडंच पण स्प्रेड झालेली ना वरच्या साईडने ही चपटी झालेली. तर परफेक्ट असा आपला कटोरीचा हा राऊंड आलेला आहे, तुम्हालाही दिसत असणार. तर उंची मी जी आहे साईज आहे 44, कटोरी आहे 7.25ची, मी 2.25वर फोल्ड म्हणजे हे 2.25चा इकडे हे घेतला माप आणि वरच्या साईडने मी 4चं घेतलं. तर बघा, परफेक्ट आपला हा कटोरीचा राऊंड बनला. ही कटोरी चपटी होणार नाही आणि हे पॉईंट जे आहे तेही वरती जास्त येणार नाही. तर तुम्हाला नक्कीच कोणत्या साईजसाठी किती टक्स घ्यायचा आणि थोडी चपटी खालच्या साईडनी चपटी झाली किंवा वरच्या साईडनी चपटी झाली तर कोणत्या साईडने आपल्याला टक्स दाबायचा किंवा वाढवायचा हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल नक्कीच तुम्ही बघा. मागचा व्हिडिओही तुम्ही नक्कीच चेक करा, तुम्हालाही साईजनुसार किती कटोरी घ्यायची हेही तुम्हाला समजेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. असेच माझे वेगवेगळे तुम्हाला माहिती देणारे व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला सांगणार. माझा अनुभव खूप म्हणजे 15 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये आहे. मी स्वतःचं बुटीक चालवते, माझे क्लासेस पण आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला जे पण बारीक बारीक पॉईंट आहे ते तुम्हाला नक्कीच सांगत चालणार आणि तुमचेही ब्लाऊज व्यवस्थित असे बसणार. थँक्यू.